मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा अरुंधतीसाठी चहा बनवत असतात. तेव्हा अरुंधती नकार देत आप्पांना मी करते असं बोलते. तेव्हा आप्पा मला काहीतरी करू देत, कोणाच्या तरी कामी येतोय याचं समाधान मला मिळू देत असं अरुंधतीला बोलतात. त्यावर अरुंधती तुम्हीच मला म्हणता ना कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, मग तुम्ही कशाला लक्ष देता असा प्रश्न आप्पांना करते. तर आप्पा नाराज होत सांगतात, कारण मला माहितीच नव्हतं कांचनच्या मनात एवढं सगळं आहे. अनिरुद्ध तरी खरं वागत होता असं म्हणायचं, परंतु कांचन इतके दिवस सगळं मनात ठेवून तोंडावर चांगलं वागत होती का? त्यावर अरुंधती आप्पांना जास्त विचार करू नका, तुम्हाला जे आवडतं ते करा म्हणून समजावते. तर आप्पा तिच्यासाठी चहा बनवतात. अरुंधती देवपूजा करते. आप्पा तिला चहा देतात. तेव्हा अरुंधती तिच्यातील अर्धा कप चहा आप्पांना देते. ते पाहून आप्पांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा अरुंधती आप्पांना सांगते, यशचे स्पोर्ट शूज इथेच आहेत, ते घालून तुम्ही माझ्यासोबत पळायला चला. त्यावर आप्पा नकार देतात. तेवढ्यात यश तिथे येतो व आप्पांना मी पण एवढ्या सकाळी रेडी झालो आहे, चला लवकर असं बोलतो व लगेच आप्पांच्या हाताला धरून त्यांना घेऊन जाण्यासाठी निघतो. अरुंधती दरवाजा उघडते तर समोर विशाखा उभी असते. त्यानंतर विशाखा पळत जाऊन आप्पांना मिठी मारते, तर दोघेही खूप रडत असतात. तेव्हा विशाखा आप्पांची विचारपूस करत मी तुम्हाला न्यायला आले आहे, तुम्ही माझ्या घरी चला असं बोलते. त्यावर आप्पा लगेच नकार देतात. तेव्हा विशाखा आप्पांना सांगते, इथे वहिनी रोज ऑफिसला जाते, तुमचा वेळ कसा जाणार? तिकडे तर मिनू आहे, तिच्यासोबत तुम्हाला कंटाळा येणार नाही. सासूबाई पण आहेत, कामाला 2 बायका आहेत, त्या तुमच्या खाण्यापिण्याची सर्व काळजी घेतील असं सांगते. त्यावर आप्पा नकार देत मुलीच्या सासरी जाऊन राहिलो तर मी अजून नाकर्ता ठरेल म्हणून सांगतात. त्यानंतर विशाखा अरुंधतीला आप्पांची काळजी घेण्यासाठी सांगते. तर अरुंधती व यश विशाखाला सांगतात, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण आहोत. अरुंधती विशाखाला चहासाठी विचारते. तर विशाखा नकार देत मला ऑफिस आहे आणि आईकडेही जायचं आहे, कारण माझा भयंकर संताप झाला आहे. ती संजना मला भेटली तर माझं तोंड सुटेल. तेव्हा यश विशाखाला सांगतो, आजीचा राग फक्त आईवर आहे, परंतु आप्पा मध्येच भरडले जात आहेत. तेव्हा विशाखा बोलते, तरीही असं कोणी वागतं का? आई एकदा बोलायला लागली की आपण काय व कुणाशी बोलत आहे याचं भान तिला राहत नाही. त्यात दादा घरी नाही म्हणून त्या दोघीही त्याचा फायदा घेतात. ती संजना आईचे कान भरवत असणार असं बोलते. तर तेव्हा यश आप्पा व आजीच्या संसाराबद्दल संजनाला काय माहिती असणार, हे सर्व आजीचंच आहे म्हणून विशाखाला सांगतो. तर विशाखा खूपच वैतागते आणि हे सर्व दादाला कळलं का असं यशला विचारते. त्यावर यश नकार देतो. तर विशाखा सांगते, एकतर तो जॉब नसल्यामुळे हैराण झाला आहे, त्यात त्याला हे सर्व समजलं तर तो खूप चिडेल. तर तेव्हा अरुंधती विशाखाला सांगते, तू आत्ताच आईंकडे जाऊ नकोस, त्यांना काही बोलू नकोस. त्यावर विशाखा, का सर्वांनी तिचं ऐकून घ्यायचं? आपण सर्वजण बोललो तरच ती शांत बसेल. यश व गौरीच्या साखरपुड्याच्या वेळी बघ, सगळे बोलले होते तेव्हा आईला पटलं. तर अरुंधती सांगते, आईंची मनस्थिती सध्या बरी नाही, त्यात तू काही बोललीस तर त्यांना अजून त्रास होणार. तेव्हा विशाखा बोलते, होऊ देत, तिलाही कळू देत, जवळची माणसं बोलली तर किती त्रास होतो ते. तेव्हा आप्पा विशाखाला, आता हा विषय बंद करा, मला खूप कंटाळा आला आहे असं वैतागाने सांगतात. तर विशाखा आप्पांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगते व सर्वांचा निरोप घेत लगेच तिथून निघून जाते. आप्पा मात्र खूप नाराज असतात. त्यानंतर अरुंधती व यश आप्पांना बागेत फिरायला घेऊन येतात आणि आप्पांचं मन रमण्यासाठी त्यांच्याशी खूप गप्पा मारतात. तर तेव्हा अरुंधती आप्पांना, तुमचे लाफ्टर क्लबचे मेंबर्स इथेच आहेत, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला जाता का असं विचारते. तर आप्पा नकार देत मला त्यांना भेटावंसंही वाटत नाही असं सांगतात व लगेच विचार करत खाली बसतात. तेव्हा यश व अरुंधती मुद्दाम विनोद करत भांडत असतात, परंतु आप्पा मात्र हसत नाही, शांतच असतात. त्यानंतर यश चहा आणण्यासाठी जातो. तेव्हा आप्पा अरुंधतीला, माझ्यामुळे तुझी गैरसोय तर होत नाही ना?
तुला ऑफिसला जायचं नाही का? नाही तर मी माझी सोय दुसरीकडे करतो असं बोलतात. तेव्हा अरुंधती, काही दुसरीकडे जाण्याची गरज नाही, मला ऑफिसला जायचं आहे, परंतु थोडं उशिरा. तोपर्यंत तुम्ही निवांत घरी थांबा, उगाच काहीतरी विचार करत बसू नका. खरं तर मी सुट्टीच घेणार होते, परंतु म्युझिक स्कूलची कामं आहेत ती करावी लागतील असं सांगते. तर तेव्हा आप्पा अरुंधतीला बोलतात, अजिबात सुट्टी वगैरे घ्यायची नाही, तुम्ही तुमची कामं करा, मी आरामात राहील. तर अरुंधती आप्पांना सांगते, आईसुद्धा तिकडे अस्वस्थ असतील, त्यांनाही तुमच्याशिवाय करमत नसेल. तुम्ही इतक्या वर्षांपासून त्यांना ओळखता, त्या जे काही बोलल्या ते काय मनापासून बोलल्या नाही, हे तुम्हालाही माहीत असेल. त्या बोलतात परंतु करतातही खूप. मी त्यांना सून म्हणून पसंत नव्हते, तरीही त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि तुम्हालाही त्यांनी इतके दिवस साथ दिली आहे. परंतु एक दिवस बोलल्या, त्याने काय एवढा फरक पडतो, आपण सर्व काही सोडून देऊयात. त्यावर आप्पा अरुंधतीला सांगतात, साथ देणं हे सर्व नाईलाजाने होतं, त्याला आपण काय करणार. तक्रारी तर खूप होत्या. आमच्या वेळी जर वेगळं होण्याची मुभा असती तर कदाचित तेच झालं असतं. त्यावर अरुंधती आप्पांना सांगते, त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आई तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. तुम्ही एकदा त्यांना माफ करा, कारण तुम्ही त्यांचं जग आहात. आता तुम्ही त्यांच्याकडे परत जाता का, असा प्रश्न अरुंधती करते. तेव्हा आप्पा रागाने, तुला जर माझी अडचण होत असेल तर मी दुसरीकडे राहायला जातो असं अरुंधतीला सांगतात. तेवढ्यात यश तिथे चहा घेऊन येतो. तेवढ्यात आशुतोष देखील तिथे येतो व आज आपल्याला आश्रमात जायचं आहे असं बोलून आप्पांना, तुम्हीही आमच्यासोबत चला, तुमच्या लेकीचं काम तुम्हालाही बघायला मिळेल असं सांगतो. तर यश व अरुंधती पण आप्पांना आग्रह करतात. त्यानंतर आशुतोष आप्पांच्या हाताला धरून त्यांना घेऊन जातो. ते पाहून अरुंधती खूपच खुश होते. तर दुसरीकडे अनघा व ईशा बाहेर जाण्यासाठी निघतात. तेव्हा संजना अनघाला, मला ज्यूस करून दे असं बोलते. तर अनघा सांगते, दुपारी विमलताई येतील, त्यांच्याकडून करून घ्या किंवा स्वतः करा. तेव्हा संजना, मी काम करत असल्याचं अनघाला सांगते. तर ईशा, आता तुला काहीच काम नाही असा टोमणा मारते. तेवढ्यात अविनाश तिथे येतो व अनघाला, तुझ्या त्या कॉलेजच्या ऑफरचं काय झालं असं विचारतो. तर अनघा, मी ती ऑफर स्वीकारल्याचं अविनाशला सांगते. तेव्हा संजना धक्क्याने, कसली ऑफर असं विचारते. तेव्हा अनघा, मी कॉलेजमध्ये लेक्चररशिप करणार असल्याचं संजनाला सांगते. तेव्हा संजना बोलते, म्हणजे घरात अजून एक लेक्चर देणारी बाई वाढणार. तेव्हा अनघा, एवढं लेक्चर देऊनही तुमच्यात काही फरक पडला आहे का, असा प्रश्न संजनाला करते. तर संजना, तू माझी सून आहे, माझ्याशी नीट बोलायचं असं अनघाला सांगते. त्यावर अनघा, मीही तुमचं काही ऐकून घेणार नाही. तुम्ही सासू आहात म्हणून सकाळ संध्याकाळ वाकून तुम्हाला नमस्कार करेन, परंतु फक्त तुम्ही नीट वागलात तरच, नाही तर नाही असं स्पष्टपणे सांगते. तर अविनाश अनघाला सांगतो, तू यांच्या नादाला लागू नकोस. शेखरसारखा माणूसच यांच्यासाठी योग्य आहे, तोच त्यांना बरोबर गप्प करतो. तेव्हा संजना मुद्दाम निलिमाचा विषय काढते. तर ईशा संजनावर भडकत, तुझ्यामुळेच सर्व झालं असा आरोप करते. तेव्हा अविनाश, आपण आपली कामे करूयात, कारण आपण रिकामटेकडे नाही असं बोलून सर्वजण तिथून निघून जातात. तेव्हा संजना रडकुंडीला येते. तेवढ्यात कांचन बाहेर जाण्यासाठी निघते. उद्याच्या भागामध्ये कांचन व संजना आप्पांना आणण्यासाठी अरुंधतीच्या घरी जातात. तेव्हा कांचन नाक घासत आप्पांची माफी मागते, परंतु आप्पा तिचा अपमान करत घरी येण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात. इकडे अनिरुद्ध घरी येतो, तर त्याला पाहून सर्वजण खूप घाबरतात. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब